राज्यामध्ये नकली औषधांचा सुळसुळाट होतोय। विरोधकांनी या संदर्भातला आरोप केलाय। विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरामध्ये आंदोलन सुद्धा केलंय। बनावट औषधांच्या पुरवठ्याच्या विरोधात पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन केलंय। अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी या संपूर्ण विषयाला घेऊन अत्यंत आक्रमक भूमिका मांडलेली आहे। काय वाटतं राज्यामध्ये नकली औषधाचा सुळसुळाट असं वाटतं तुम्हाला? नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार। राज्यात नकली औषधांचा सुळसुळाट आहे असं वाटतं तुम्हाला? राज्यामध्ये नकली औषधांचा सुळसुळाट आहे। लोकांना नकली औषधं वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून दिली जातात। सरकार याच्यासाठी जबाबदार आहे। ज्या पद्धतीनं सी ग्रेडचे औषधं आहेत हे पूर्णपणे नकली आहेत आणि सरकार याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघतंय। राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले, काही लोकांना अटक देखील झालेली आहे। पण याला जबाबदार सरकार होतं ना, सरकार याला जबाबदार होतं ना। शासकीय रुग्णालयामध्ये देखील नकली औषधांचा पुरवठा झाला हे आता पुढे आले। मी तेच सांगितलं, शासकीय रुग्णालयामध्ये नकली औषधाचा पुरवठा झालेला आहे। अधिकाऱ्यांनी अशी औषधं घेऊ नये अशा प्रकारचा प्रस्ताव होता, परंतु मंत्र्यांनी हे सगळं रद्द केलेलं आहे। आत्राम नावाचे जे मंत्री होते त्यांनी या ऑर्डरला स्टे दिलेला आहे। याचा अर्थ सरकारच या नकली औषधीच्या पुरवठ्यामध्ये सहभागी आहे। त्यामुळे आत्रामचं मंत्रिपद गेलं असं वाटतं म्हणायचं तुम्हाला? गेला असेल त्याच्यामुळं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।